तुम्हाला फक्त माझ्या हातचा चहाच आवडला का? नाही नाही, असं काही नाही, सगळंच आवडलं, पण चहा थोडासा जास्तच आवडला. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. अरे थँक्यू म्हटल्यावर धन्यवाद नसते म्हणत, इट्स ओके म्हणा लागते. आम्ही त्याच्यासाठी तर धन्यवादच म्हटलं. बरं झालं आता त्या सांगितलं. याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असते मोहनराव. जाऊ दे ना, आता तू आहे ना, तू ट्युशन घे माई. मोहनले घ्या लागल. मोहनले बरा एक्सपिरियन्स आहे त्याचा. हिरीत बी उतरते बरोबर आणि मोटर बी बरी फिट देते करून. काय तर मोल मजुरी देऊन द्या लागल. मोहन, अरे मोहन आहे का रे घरी? अरे तात्या इकडे पा, वरता. बापरे, सोबत चहा पिणं चालू आहे वाटते. अरे या ना घरी, या ना चहा प्यायला. अरे आहो तात्या, या ना चहा प्यायला, या ना. या तुमच्या सुनीचा आजचा चहा तर पहा कसा गोड बनवला तर. या इलायची अद्रक टाकून आहे. अरे माई सुनच तर गोड आहे, तर तिच्या आता चहा नाही रान करायच्या. मग मी काय म्हणून राहिलो होतो, चलता का म्हटलं वावरात जरा आपल्याला हिरीतनी पांडुबी सोडायची होती. कधी आता काय? हा आता, नाही तर मग कधी तर. एकदम अर्जंट आहे का टाकणं? नाही तर मग 2 दिवसांनी जात होतो आपण. अर्जंट आहे ना, अर्जंट आहे म्हणून तर म्हणून राहिलो, नाही तर काय म्हटलं असतं. अरे यार, नाही म्हटलं कसं 2 दिवसानं जरा कसं आपलं नवीन काम आहे ना, समजून घ्या ना तुम्ही आता. बरं जाऊ दे, मी दुसरा पाहतो कोणतरी. हा तू लोड घेऊ. आहे का कोणी लक्षात आहे का द्यायला? कोणी करते का असं काम अधिक? बापा हे का सांगायची गोष्ट आहे का? सल्ल्याले जमते, शाहरुख गेले जमते. त्याला शिकून दिलं ना, ट्रेन केलं ना. आता म्हणून पाला का त्याला, आता फोन लावला असता, पण फोन तर पुरा तोडून टाकला. हा त्या सोन्यांच्या त्याच्यानं फोन तुटला मला. जाऊ दे ना, नाहीतर का भंगारखाना मोबाईल होता तो. लोक कुठं चालले मोबाईल घेऊन. चांगला मोबाईल वापरा ना. तो शेप कंपनीचा वापरा ना, नाही तर शेप कंपनीचा घेतला. अरे त्याला शेप कंपनी नाही म्हणत, त्याला ऍपल कंपनी म्हणते. काय ज्योती मॅडम, तुम्ही म्हणता का शिकल्या सवरल्या आहे, आणि ऍपलले मराठीत काय म्हणते सांगा बरं? सफरचंद. आणि विदर्भाच्या भाषेत काय म्हणते सफरचंदले? सेप. मग मी काय म्हटलं? सेप. जाऊ द्या बा, तुमच्या मागीने लागत नाही. बरोबर आहे ना बे, सुनबाईचं बरोबर आहे ना. ऍपल कंपनी म्हणते त्याले, आपण लेका शेप कंपनी म्हणून तर लोक हसे आपल्याला. तर तो म्हटलं घेऊन घ्या, कोणता ऍपल कंपनीचा होय तर चांगला आहे तो. हा फोटो काढाले, व्हिडिओ काढाले, कुठं काही झाला लागते आपल्याला तर फोटो काढायला बरं होऊन जाते ना. माग रे बाबा, पैशाले पा लागते ना, त्यासारखं काम थोडी आहे. या मजा घ्या आमच्यावाली, नाही गरीबाची मजा घ्या म्हटलं, आमच्यासारखं काम नाही तुमचं. मस्त काम आहे, मस्त काम आहे. चल येतो बा मोहन मग. हा खाय बा तू नवीन पदार्थ खाय. देव सुनबाई त्याला आता 101 ॲटम करून दे. हा आता रविवार आला का जरा मटणाचा ताव दे थोडासा. ये जा तुम्ही बी घरी जेवायला मटण. हा पाहता सही सुनबाईच्या हातचा कसा लागते तर. येईन कधीतरी, आता मला जाऊ दे, अर्जंट आहे जरा. पांडुबी घेऊन जातो आणि जरा हिरीत सोडतो. हा तर वावरा गिवरात पाणी टाकतो ना. नवीन वाला वावर घेतला राजा, काहीच तर तिकडे आपलं हेच नाही आहे लक्ष. आता जातो तो, तर त्याला लग्न आलं ना. ठीक आहे, जा मग तुम्ही. रविवारी मस्त झणझणीत मटण बनवत जातं त्याचं. बरं. थंडीचं प्रमाण म्हटलं जरा जास्तच वाढलं नाही का? पाहिजेच ना, थोडंसं थंडी पाहिजेच ना, त्याच्याशिवाय मजा नाही येत ना. थंडी असली का तसं कसा गव्हात बी दम येते, थोडासा नुसातही दम येते, हरभर येते दम येते. थंडीचे आटमला राहते खाली. का हो नामदेवराव, तात्यानं हरभरा नेलावला काय? काही माहित नाही बुवा, आता लय दिवस झाले काही फेरफटका नाही त्याच्या वावरात. गेलो असतो तर जरा माहित पडलो असतो. कसा जरासा आणला असता खाली. हा भासभूस करून थोडासा खाली मजा येते. अरे, राम हो, हो, तात्या. राम तात्या. अरे राम. अरे दिलीपराव कोण नाराज आहे बा? नाही होता त्या नाराज नाही, बसलो आता अंगपाय शेकत. शेका बाबा, अंगपाय शेका. तर काय करता मग? काय कुठं आहे म्हटलं तात्या दौरा? वावरात चालले काय? आज जातो जरासं, ते नवीन वावर नाही काय हिरा आहे त्याच्यात, जरा म्हटलं पांडुबी टाकून देतो त्याच्यात. तर सल्ल्यान शाहरुख आहे कुठं आहे? सल्यान शाहरुखासोबत कोणतं काम पडलं? अरे मोहनच्या घरी गेलो होतो, पण मोहनचं कसं नवीन लग्न झालं आहे, तर घडी म्हणे 2-3 दिवसानं पाहू म्हणे. पण मला कसं, मला अर्जंट, मला 2-3 दिवसांनी मला आजच टाकणं आहे काही करून. जरा वावरात मी पाणी देतो सोडून म्हटलं. हा अरे तात्या हरभरा नाही लावला काय? जुन्या वावरात लावला असेल ना हरभरा. थोडासा लावला होता, पण तो रानडुकरानच घेतला खाऊन, आणि काही आपल्या सोकारीने नेला आणि काही घरी आणला होता. मी म्हणत होतो असं थोडासा तर घेऊन ये जा, रात्री भासभूस करून खाऊ म्हटलं आपण थोडासा. भेटला पाटलाच्या वावरात तर घेऊन येईन थोडासा. हा कामापुरती आपल्या बस. आणजा पण नक्की. हा जरा म्हटलं रात्री थोडासा कार्यक्रमही करून घेऊ. अहो लय दिवस झाले जरासा मोहनच्या लग्नापासून, काही जसं पाहिजे तसं काही पोटभर झालं नाही आपलं. नाही हो नामदेवराव दिलीप भाऊ, जरा म्हटलं थोडंसं घेऊनच घ्या. नाही सर्दी खोकला ताप थोडंसं दूर राहते त्यानं. हा घेऊन थोडीशी, लय दिवस झालं ना, आता आपली पंचायत बी काही बसली नाही. पण मी काय म्हणून राहिलो होतो तात्या आणि नामदेवरा, म्हटलं आपण आता हे नाही पिऊ. हा हे देशीन फिशी, म्हटलं मोहाची पाय एखादी मस्त वावरात काढलेली मोहाची घेऊन ये जा. मोहाचीच पा लागन. कसं आहे, हे थोडा सर्दी खोकला ताप म्हटलं थोडासा दूर राहते मोहानं. हा छातीचा कपगी बसला तर थोडासा कमी होऊन जाते. अरे जाऊ द्या ना, त्याच्यापेक्षा आपणच काढू ना वावरात मोहाची. काय म्हणता सांगा तुम्ही तात्या, तुमच्या वावरात काढू. अरे का बस फिटवाचं काम लावलं का तुम्ही? त्याच्यापेक्षा बा जाऊ द्या ना, जाईन किती पैसे असे. हा थोडेसे तिकडे जास्त देऊन द्या, काही त्याच्या मागे लागू नका. मग पोलीसवाले डायरेक्ट झाड मारते पकडते, फालतू काम नाही करायला पुरत. नाही का हो अरविंदराव, सांगा ना जराशे, कुकडे दिमाग चालते यायचं तर.
जाऊ द्या ना, त्याच्या मागं कुठं लागता हा? का आपल्याला का सकाळ संध्याकाळ प्यायला लागते काय? काहीतरी आपण थोडंसं थकलं गिकलं तर पेतो. राहू द्या, असे जास्तीचे काम नाही करायला पुरत. इकत भेटले तर घेऊन येतो कुठं कॅनीत भरून. नाही आपल्याला जमते काढणं म्हणत असा तर म्हटलं काढू म्हणून म्हणून राहिलो तो. बरं जाऊ द्या, मला सांगा पहिले आता सल्यान शाहरुख हे दोघं भेटन कुठं? तिकडे पाना आपल्या वाट्यावर झाडाखाली बसले असन गोष्टी करत पहा तिकडे. बरं बरं येतो मग. तुम्हाला सांगू राहिलो, जास्त टाइमपास करू नका. तुम्ही निघून जा लग्नासाठी. पाहिलं नाही काय मोहनच्या वेळेस किती त्रास झाला तर मग. अरे त्याला टेन्शन नाही ना, त्यानं पहिले सेटिंग करून ठेवलं आहे ना आपल्या. अरे मनाले सांगा ना थोडंसं समजावून. हा मनाले मना करून घे बाबा. योग आला तर बसूर आला तो त्या पोरीची वाट पाहत. अरे मन्या लव्ह मॅरेजच करते ना देवानंद भाऊ. तुम्ही कायलेच मागा लागले त्याच्या. मन्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. अरे शामराव, आजकालच्या पोरीचा का भरोसा आहे काय? याला भरोशावर बसवायची होय आणि ते लग्न करून घ्यायची होय. इकडे मग तेरे नाम बनून घुमाचा होय. हा राजे हो, गोष्ट बरोबर आहे तुमचीवाली मदन भाऊ. आता मोहनच्या वेळेस पाहिलं नाही का पोरीनं नापसंत केलं ना त्याले. किती त्रास झाला त्याले. हे नाही ते नाही असं नाही तसं नाही. अरे पायनी देखणीतलाय फरक आहे ना. हा देवानंद भाऊ, मी काय म्हणून राहिलो, पायने देखणीतलाच फरक आहे ना. तो पाहिला कसं दिसते माहित नाही का तुम्हाला? ते तर आता तात्यानं योगायोग आणला जोडून म्हणून ते जमून गेलं काम. नाही तर जमत होतं का त्याचं काम? आता जाऊ द्या ना, झालंच आहे त्याचं लग्न. सुखी आहे ना तो. आता काय कामाची गोष्ट झालं ना, सगळं व्यवस्थित होते ना. योग आल्यावर सगळंच बरोबर होते. नाही का हो मदन काका, योग आल्यावर बरोबर होते सगळं. अरे हो रे भाऊ, योग आल्यावर होते, पण काही गोष्टी आपल्या हातात राहते ना. आपल्या हातात नाही राहत काय? अरे कुठं चालला रे बा, कुठं चालला म्हणे? मित्राचं लग्न आहे. आता त्याचे 2-4 फोन आले तर जाणं झालं आपल्याला. येतो जरा लग्न. अबे काय पालो भाल्या काय दुसऱ्याच्याच लग्नाला जाशील काय? मित्राचं लग्न आहे, टमक्याचं लग्न आहे, ढमक्याचं लग्न आहे. हा अबे तुझ्या लग्न यायचं वय झालं ना त्याचं काय? अरे करू ना देवानंद काका, टाईम आहे ना. वयच काय आता माझं? अरे वयच काय हो देवानंद काका त्याचं? हा 29 वर्षाचा आहे तो. वय कमी आहे ना. मग काय काय 100 वर्षात झाल्यावर करशील काय? आता सल्यान शाहरुख मागून मोठे अजून हे नाही करू राहिले. मास मंगा लागले का तुम्ही? करतो ना. चला जाऊ द्या मला टाईम उराला. अरे बाबू, आमच्यापाशी काही ना काही आहे म्हटलं संदल पाणी, त्यापाशी आहे काय? आता माय पशी आहे ना, पण समोरची पार्टी म्हणून राहिला थांबून जा थोडंसं. तर मग थांबाले काय आहे? चला येतो लय उशीर उराला मला. हे पाय असंच करते पोट्टे. हा मग वय वाढलं का मग म्हणते काय आम्हाला भेटून नाही राहिली पोरगी. तात्या येऊ राहिले हो इकडे देवानंद भाऊ. तुमचे दोस्त येऊ राहिले. वावरात चालले वाटते. ट्रॅक्टर नाही राहील ना. अरे राम राम हो कास्तकार. अरे राम राम हो तात्या. अरे राम राम देवानंद भाऊ. राम राम मदन भाऊ. अरे बापरे, आज तर नवीन नवीन चेहरे पाले भेटू राहिले. का हो शामराव, कुठे गेलते? इतके दिवस झाले गावाचे गायब होते तुम्ही तर. आता आमचं फिरस्तीवरच काम आहे. दलाल म्हटल्यावर काय आहे मग त्याच्यात? हा दलाल म्हटल्यावर काय आहे, इकडे तिकडे घुमाच लागते. प्रॉपर्टी पाहिले लोकांच्या. चांगला आहे बा. शेतीवाले तर पार फिटू राहिले. चांगलं आहे तुमचं. अरे काय म्हणते गुलाबराव, तुमची तर काही भेटगुटच नाही आहे. आता तुम्हीच तर जागेवर राहत नाही, आम्ही तर इथंच राहतो एवढ्यात नाही. तुम्हीच तर दिसत नाही डोळ्यानं. मग तुम्ही गावात राहता तर मोहनच्या लग्नाला काय झालं तर तुम्हाला आले? आणि तुम्ही हो शामराव, तुम्ही नाही दिसले ना लग्नात. अरे त्या दिवशी तर एवढं अर्जंट काम होतं. 4-5 जणांचे वावर नाव करून देणं होते. भल्लं फसलो मी. एवढं पस्ताव राहिलो होतो. म्हटलं यार नसतो गेलो तर पुरलं असतं. नाही अरे इकडे मोहनच्या लग्नाला तर येणं होत होतं. माहिती लई इच्छा होती. मोहन तर राजू मला किती बोलला. असं आहे म्हणे तुमचं म्हणे पत्रिका दिल्यावर येत नाही म्हणे. नसती दिली तर मग म्हटलं असतं म्हणे तिकून. अरे मी त्याला पहिले म्हटलं ना, का म्हटलं हे जे आहे हे म्हणणारे तुले का पत्रिकाने दिली सांगणं नाही आलं. यायच्या घरी पहिले जाऊन दे म्हटलं, बाकीच्या इथं नंतर देजो. आणि गुलाबराव तर तसे भल्ले नाकानं गोष्टी करते, लग्नाला दिसले नाही. अरे तब्येत खराब होती ना, त्याच्या जास्त येणं नाही झालं माय. बरं गळ्यानं म्हटलं आपल्या पाहुणे नाही ठेवले. पाहुण्याला आला असता माणूस. नाही त्यानं दोन्ही एकातच केलं. पाहुणे आणि लग्न एकातच केलं. अर्धा मिळून खर्च घेऊन घेतला. हे डोकसमारीचं काम काही पाहिजे नाही म्हणे. आणि घरच्या घरी आम्हाला 5-6 जणांना बोलावून सत्यनारायणची पूजा आटपून घेतली. तिथे गेली सत्यनारायणची पूजा इकडे करून टाकली. अट यार, इकडे येत होता माणूस पाहुण्याले, लग्नाला नाही आला तर. अरे येताच कायले बाबा तुम्ही गावातच राहत जा ना. तुम्ही आपलंच काम पाहत जा. तुमच्या घरच्या कार्यक्रमात कोणी येत नाही अशानं. पा तुमच्या गोष्टीत माय महत्वाचं काम राहिलंच. अरे आज कसे काय इकडे बसले तुम्ही दोघं? बसावं म्हटलं थोडंसं इकडे, जरा इकडे गावातल्या लोकांना टाइम द्या लागते ना. दोस्त मित्र सगळेच आहे ना आपले, नाही इकडले आहे तिकडले आहे. बसलो गोष्टी करत मग. का हो देवानंद भाऊ, का म्हणायचं म्हटलं लग्न गिग्न नाही करायचं आहे का आपल्याला? तुम्ही जवाई होय बा त्याचे, म्हणून मी त्या नात्यानं म्हटलं तुम्हाला. बस 5 मिनिटं अगोदरची गोष्ट होय. त्याची न तुमची भेटत होत होती. हा ते 3 जण गेले आणि तुमची त्याची भेटत देत होतो करून आता ह्या गोष्टीवर. आम्ही तर बोललो त्याले, पण तो काही कानावर घेऊन नाही राहिला. त्याचाच विषय चालू होता आतापर्यंत. गडी करतो म्हणून राहिला. त्या पोरीच्या भरोशावर बसला आहे तो. आणि पोरीनं घेतलं तिकडे उरकून एखाद्या सोबत चांगला भेटला तर मग काय करा. लपड्याचं काम दिसू राहिलं मग ते. प्रेम प्रसंग होय काय? हा प्रेम प्रसंग होय म्हणून तर होय. जाऊ द्या, त्याचा इच्छा असेल तेव्हा करण तो. अरे मी काय म्हणून सल्यान शाहरुख आहे. तुम्ही म्हटलं आता काय करून करायला सध्या? आता तुमच्या देखता गोष्टीच तर करू राहिलो. कहून कोणतं काम होतं असं तर सांगा बा, येतो कामाले. आपल्याला हिरीतनी पांडुबी सोडायची आहे. चल सांगता चला.
काय तर घेऊन घ्या 500 रुपये घेऊन घ्या. जास्त काही काम मोठं आहे नाही, तुम्हाला माहित आहे. बरं ठीक आहे ना, चला मग येतो आम्ही. काय आहे त्याच्यात, खाली बिलीच बसलोय. 500 रुपये तरी पकड आमचे. चला या मग ट्रॅक्टरवर. चला ट्रॅक्टरवरच चला सोबत. चला येतो मग मंडळी. जरा वावरात मी पांडुबी टाकून देतो. कोणतं ते नवीन घेतलं तिथं काय तात्या? हा तिथं येतो. हा कोण आलं रे बाबा आपल्या वावरात? कोण आलं? हा हे जावा दिसू राहिली जुनीवाली, सायकल दिसू राहिली. कोण आलं? कोण ताला तर लागलेला आहे. कोण घुसलं अंदर आलं? चोर तर नाही होत त्या. हा मला तर वाटवलं चोर होय म्हणून. चला बरं जरासं अंदर. हे पा जसं 1 2 3 म्हणीन धपाधप उड्या टाक जा. आणि तू नेपाली चांगली लंबी सूर मारतो रे. अबे यार नेपाली नको म्हणू ना, चांगलं नाव आहे ना माय श्रेयस. काय लेका सोने. अबे पण दिसतं तर तू नेपालीस ना, नाही का रे चेत्या? दिसते तर तो नेपाली. जसं हा ढेबल्या दिसते तर आपण याला ढेबल्या नाही म्हणत काय? पाय बरं ढेबल्या त्याला का कधीच नाराज नाही ढेबल्या म्हटलं तर. आता नाराज वाजूक तर काय त्याच्यात? हाय तर हाय ढेबला माणूस आणि तो हाय तर हाय नेपाली. चला मारा उड्या. का रे सोन्या पाणी भरलाय म्हटलं हिरिल्ले का? हो ना तात्याची होय ना हे. हा मस्त जमूर आला ना आपलं पोहणं, नाही काय? तुम्हाला आम्ही हप्त्याभरातनी फुल ट्रेन करतो. कसं पोहा लागते काय लागते. हा फक्त सांगतो तुम्हाला, का तिकडे सांगा नका घराकडे कोणाले का आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ राहिलो म्हणून. असं आहे बाकीचे तुमच्या इकडून 5-5 10-10 हजार रुपये घेते. आम्ही फक्त 2,000 रुपये घेतले तुमच्यापासून. मग नेपाली तुला सांगतो जास्त भादर नको करतो कुठं बी. आता मग 2,000 शिकवलं, असं केलं तसं केलं. बाकीचे 5-5 10-10 हजार रुपये घेऊ राहिले आणि अशी मजा येत नाही म्हटलं तुम्हाला. आणि हिरीतलं पोहणं मेन असते. हिरीत जर एकदा पोहणं शिकला का त्याला कुठे टाकलं, नालीत बी टाकलं तर पोहणं येते त्याला, नाही रे बाचे ते. हा मग आणि तुम्हाला आम्ही याच्यासाठी पोहणं नाही शिकवू राहिलो पैशासाठी. आम्ही याच्यासाठी शिकू राहिलो तुम्हाला पोहणं. एखादा जर सुनामी गिनामी आली इकडे आणि वाहून गेलं तर तुम्ही लोकांचा जीव वाचवू शकले पाहिजे, समजले? आणि ढेबल्या तुला सांगणार खास म्हणजे सबर नको करतो कुठं. नाही सांगत ना सोन्या, नाही सांगत. सोन्यांचे त्या काय म्हणून राहिला तू? हा सोन्यांचे त्या काय म्हणून राहिला? अबे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ राहिलो ना कसं पोहा लागते काय लागते. तर मग आम्ही तुमचं काय झालो? हा मास्तर तुम्हाला वर्गात नाही शिकवते तर तुम्ही त्याला काय म्हणता? त्याला आम्ही गुरुजी म्हणतो. आता मग आम्ही तुम्हाला इथं पोहणं शिकू राहिलो तर आम्ही कोण झालो तुमचं? तुम्ही दोस्त नाही झाले का आमचे? दोस्त नाही होय काय? ढेबल्या इथं तोंडच फोडीन त्याला वाला गुरुजी म्हणत जाय आम्हाला. सांगायचे त्याला. हे बा बाबू नेपाली ढेबल्या दोघाले सांग ना तुम्हाला. हो नेपाली इकडे पाय पाहिले. तू रे होय ओ मटार डोया तू बी म्हटलं इकडे पाय जरासा. आजच्या बात कधी तुम्ही सोन्यांच्या त्या केलं तर पाहून घे जा. हा इथं पाण्यात बुडवून कधी तुम्हाला एवढ्या कमी पैशात तुम्हाला ट्रेनिंग देऊ राहिलो पोहाची. हा हिरीतलं पोहणं शिकवू राहिलो का साधं सुद्धा शिकू राहिलो काय? ते काय स्विमिंग पूल मधलं शिकू राहिलो का तुम्हाला? मग हिरीतलं पोहणं अंदरचं पोहणं असते. बाहेर टोंड्या हो गुरुजी म्हणा जा गुरुजी. बरं गुरुजी तर गुरुजी आता कोणती स्टेप मारू? आता स्टेपा गिपा नको मारू. आता जे तुम्हाला दुसरा हात शिकवीन तो उद्या शिकवीन, आता नाही शिकवत. आणि का रे LIC काढलाय तुम्ही? LIC काढल्याशिवाय आमच्यासोबत पोहायला नाही येत रे बा. पहिले सांगतो आमच्या दोघाच्या आहे या नेपालीच्या काय माहित आहे की नाही आहे तर नाही माही नाही आहे बुवा. काय होतं त्या हिरीत म्हटलं पांडुबी होती का जुनीवाली? चोर त्याच्यात तर नसन. काही सांगता नाहीत राजा. चल बरं पाहू आरामानं चलतो. हा तर पहिले आपल्यापाशी तू उद्या LIC काढून घे. हा नंतर पोहाले रे बाबा. नाही तर मग आमच्यावर धाबळ येईन पुरी. LIC काढतो पहिले आणि मग जायचं उद्या पोहाले, नाही तर येजो नको. हा पहिले सांगतो काही झालं फाला तुला तर काय आम्ही घेऊ का आमच्या अंगावर? नाही का रे बा सोने? का हो तात्या आवाज तर म्हटलं जरा आता ऐकल्यासारखा वाटवाला. हा काय वाटवाल तुम्हाला? अरे ऐकल्यासारखा काय? सोन्याच्या चेताचा आवाज होतो. सोन्याच्या चेताच होतो. मशीन चोराले आला जुनीवाली. चल नाही तर पाले. अबे काय होय तुम्ही काय करू राहिले हिरी? अबे सोन्या तात्या कुठून आले रे? अरे तात्या पण तुम्ही कसे काय अचानक इकडे? अबे माये वावर होय मी कसा काय म्हणजे? मी येणार नाही तर कोण येणार मग इथं? तुमच्यासारखे चोट्टे येणार का रे? कायले आलते तुम्ही सांगा माणुसकीनं. हे आपलं काय 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 म्हणते एकचा कलदार पडला ना हिरी तो पाहायला आलतो. अरे एकचा कलदार पडला कसा काय त्याला हिरीत? हा तू इकडे कसा काय आला म्हटलं? एकचा कलदार पडायला आला का हिरीत? माणुसकीनं सांगा तुम्ही कायले आलते तर. हा मला तर डाऊट येऊ राहिला तुम्ही का मशीन चोरायला आलते म्हणून. हा पानबुडी मोटर. अरे ते कायले आलतो आम्ही फानबुडी इथं पानबुडी चोरायला आलो का आम्ही? पा बरं इथं. मग आले कायले ते सांगा ना. आले कायले? अरे 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 आम्ही इथं पोहायला आलतो. हे तुम्ही पोहायला आलते तर हे कोणाला माहिती घरच्या पोहायला आले म्हणून इथं हिरीत ना आले? अरे हे पोहायला आलो तर आमच्यासोबत गुरुजी आहे ना आमच्यावाले. कोणते गुरुजी होय तुमच्यावाले? कोणते होय? आम्ही दोघं होय ना ट्रेनिंग मास्टर. आम्हीच तर ट्रेनिंग देऊ राहिलो त्याला पोहाची. अबे पण तुम्हाला तरी पोहता येते का पहिले? थे तर पा त्याला चालले ट्रेनिंग द्याले. हा आणि काही जीवाचं कमी जास्त झालं तर कोणावर नाव येईल? मा वावरात गेले तुम्ही काही कमी जास्त झालं तर मग कोणावर नाव येईल म्हटलं? तुमच्यावर. अधिक तोंड वर तर करून म्हणून राहिले तुमच्यावर. हा तुमच्यावर घ्या. आता एकदा तोंड वर करून म्हटलं आणि एकदा तोंड खाली करून म्हटलं. बस जाऊ द्या आता आम्हाला घरी जाऊ द्या. अबे तोंड वर करून काय म्हणून राहिले तोंड खाली करून काय म्हणून राहिले म्हणजे? अबे तुमच्या जीवाला बरं वाईट झालं तर मी चाललं जाईन ना पोलीस ठाण्यात. मग कसं काय? मग जसं आहे तसं बा. मग काय करावं तिला आम्ही? म्हणून तर तुमच्या वावरात आलो ना आम्ही पोहायला. आम्हाला माहित आहे ना का दादाच्या वावरासारखं योग्य ठिकाण आम्हाला कोणतंच नाही भेटत. आम्ही चाललो होतो नाल्यावर पण चेत्याच्या लक्षात आलं का तात्याच्या वावरात बी हिर आहे. तिथं चांगली ट्रेनिंग देऊ शकतो बा आणि तिथं आपल्याला चांगली सेफ्टी भेटल.
तुमच्या मायबापाला सांगतो रे मी, सांगा 5 जणाच्या घरी येतो मी संध्याकाळी, थांबा. अरे नाही ना, असं नका करू ना, याच्यानंतर नाहीये ना मी, आता नका करू, जाऊ द्या आम्हाला, जाऊ द्या. अबे तुमच्या जीवाला जर कमी जास्त झालं तर पोहता पोहता काही झालं तर मग कोणावर येईल राजा? काही बी कामं करता आणि त्याच्यात जुनीवाली पाण्याची मोटर आहे, शॉर्टफॉट लागला तरी तुम्हाला. अरे काही लोड नका घेऊ ना, आम्ही ट्रेनिंग अशाच पोराला देतो ज्याने LIC काढलेली आहे. मग आता त्या नेपाळची LIC काढायची आहे, उद्या काढून घेतो, ठीक आहे? उद्यापासून ट्रेनिंग इथंच, काय म्हणतात आता? अरे नका करू रे, लय माय तळपायातली मस्तकात चालली, माय लय खोपडं खराब होऊ राहिलं. तुम्हाला यार काय करावं रे, काही समजून नाही राहिलं. हा काय करावं काय तुमचं? तिकडे जाना कॉलेज करणार. हा इथं काय माझ्या डोकं खाता? गावात चैन्य पडू देऊ राहिली, आता वावरात आलो तर वावरात शांती सुखानं राहून देऊ राहिले तुम्ही 2 जण. मग तुमचं म्हणणं काय? हा अरे गावात घुमतो तर म्हणता गावात लपंडारासारखे घुमता, इकडे आम्ही आता आमचा बिझनेस खोलला छोटासा. हा इथं म्हटलं आम्ही त्याला पोहणं शिकू राहिलो तर 2-2 हजार रुपये महिना घेऊ राहिलो, हे तुमच्या डोळ्यात येऊ राहिलं काय? अबे तिकडे जाऊन मार ना, वावरात काय आले तुम्ही? इथं हिरीत नाही पोहाले. हा इथं काय मारायची जरूरत आहे? तिकडे जाऊन मारा. बाप रे बाप, म्हणजे असं आहे ते सोने, म्हणजे आपलं ते मरणं चिंतू राहिले. पाय म्हणजे आम्ही मेलो म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल का मग? हा ह्या हिरीत मरतो म्हणता आम्ही. तुम्ही जा रे, तुम्ही निघा रे, पटकन निघा तुम्ही, जा आता मी ह्या हिरीतच मरतो, जा लवकर निघा तुम्ही इथून. अरे जाना चुपचाप मध्ये निघा ना इथून, सलटाना लवकर, पटकन या. तुमच्या घरी सांगून देईन ना, हे लवकर निघा इथून. बरं निघतो. तुम्हाला आता आम्हाला मरतानीच पाचा आहे ना, चाललो आता आम्ही, लंबी सूर मारतो आणि मरून जातो, आणि तुमच्या नावाचा फिक्स आहे रिपोर्ट. मग आता हे 3 जण गेलेस, आता हेच सांगते, माय मस्तक काही खराब करू नका फालतूचे. लवकर बाहेर या तुम्ही, लवकर बाहेर या. तुम्ही दूर उभे राहा, मग येतो आम्ही बाहेर. चला दूर उभे राहा 3 जण. यायले कसंही करून पकड जा, झोळप तो धरून झाडाले बांधून. फक्त बरोबर हिशोबाने पकड जाते. चला या रे, बाहेर आहे आता मुकाट्यानं. शेत्या याची फुल फिल्डिंग आहे पकडायची. हुशारीनं जरासा, असा स्पीडनं पाहिजे का याच्या हाती नको सापडतो. बरं ठीक आहे ना, चल घे, पकड जा. त्याला हुशारीनं पकड जा. सोनिया पय. अरे लवकर चेत्या, चालू कर रे. ते पाय 3 जण येऊ राहिले, धावत तिकडे, लवकर कर चालू. अबे होऊनच नाही राहिलं ना हे चालू. काय ले का फसलो रे आपण, या गाडीत फसलो. अरे बाबा काही कर रे, लवकर कर रे, त्याच्या हाती सापडलो ना, बस झालं मग. अरे पैरे चेत्या, पैरे आले रे ते पकडायला पाहिजे होतं त्याला तुम्ही. पण तात्या, आनंदाची गोष्ट हे आहे का त्याची गाडी आपल्या ताब्यात आहे. अच्छा त्याची गाडी वगैरे हे, चल घेऊन घे, वावरात लावून दे. चल घे रे सल्ल्यान शाहरुख घ्या, चल गाडी घ्या अंदर. गाडी नाही द्यायची त्याला आता. चला मी मोटर घेतो, आपली आली मोटर आणतो. चला पटकन, चला बरं, रात पडू राहिली, चला पटकन. चांगली बाणं दिली साठे दांडणं, आणि 5-6 टाले लावा, त्याची चाबी द्या मापाची. कसे घेऊन जाते आणि कशी मस्ती करते ते, पुरी मस्ती जिरवतो त्याची वाली. माया हिरीत चालले पोहाले, कमी जास्त झालं म्हणजे मी लावीन खर्च, नाही मी जाईन पोलीस ठाण्यात. मग एखादा मेला गेला तर तात्या कोण्या भावात पडून ते, याचा तर विचार करायला लागेल ना आपल्याला. अरे पहिलेच का त्या हिरीले पाणी कमी आहे का राजा? किती मोठं पाणी आहे त्याले, पाहिलं तुम्ही आता? हा बुडला गिळला एखादा तर काय कामाची गोष्ट सांगा बरं. हा चालला जाईन बिचाराचा जीव एखाद्याचा. अरे हाय किती हराम करते तो ग, ज्याच्या LIC काढलाय त्यालाच पोहणं शिकवतो म्हणे आम्ही, अशा तशा शिकवत नाही म्हणे. सांगा. चला घ्या तात्या, ओके झालं काम तुमचं आलं, ठीक आहे. चांगले 5-6 टाले दिले मारून, त्याची चाबी तुम्हाला जाताना देऊन देतो. चला आता हिरीत चला, जरा पाणबुडी सोडून देऊ आणि चाललो जाऊ घराकडे. सोडच्या मायाची पंगा घेते तात्याची, मला सांगू राहिले ते. आता दाखवा म्हणा ते गाडी घेऊन. अरे किती मोठं पाणी आहे हिरीले. ते लाईनीवाली तर सडली असं, अंदरची पाणबुडी जुनीवाली तिला जाऊ द्या आता तिकडे. पडली ते अंदरच हिरीत. आता एक काम करा, आता हे वाली फिट करून द्या मला. चला कोण जाते अंदर? आम्हाला दोघाले अंदर जा लागन, आणि तुम्ही वरतून देजा आम्हाला बरोबर. दोरी बांधा तिला पहिले. बरं चला द्या आमच्यापाशी, द्या बरं तुम्ही. हा घ्या, आरामानं घ्या बा, भारी लय आहे. दोरी बांधली ना तिला बरोबर? हा चल द्या आमच्यापाशी द्या. तात्या पाहिजे हा, ते दोरी बरोबर पकडून ठेव जा. ते दोरी नको सोड जा, नाही तर बस ते पाणबुडी अंदरच चालली जाय. नाही बरोबर पकडली आहे ती. अरे दोरी देणारे बांधून, एवढी दोरी द्या बांधून. तुम्ही तुमच्या हाताला गटान मारून द्या तात्या, म्हणजे कसं आहे, आम्ही जर मारली गटान तर ते कसं होऊन जाईल, ते सुटन नाही सुटन. तुम्ही तुमच्या हाताने बरोबर मारून द्या, म्हणजे लवकर सुटन. ते तुम्हाला माहित राहते तुमची गटान. बरोबर बोलला तू. कसं आहे गटान बरोबर ज्याची त्यालाच माहित राहते. चला आपलं काम, चला घराकडे चला आता. आणि तात्या तुम्हाला सांगणं आहे, त्याची गाडी द्यायची नाही. हा लय झालं त्याचं वालं, अति होऊन गेलं आता, जास्त प्रमाणात झालं. हा पहिले सांगू राहिलो तुम्हाला, गाडी द्यायची नाही. मी गाडी देत नाही रे भाऊ त्याले, कोण्या चालतीत देत नाही. त्याच्यासाठीच मी साखळी दांडणं बांधून ठेवलं. ते चाब्या देऊन देतो मापाशी. हा हे घ्या चाब्या, घ्या पकड जा कॅच. कॅश नाही खूप फेकू रे बाबा, हिरी तर चालल्या जाईन त्या चाब्या. थांब तिकडे येऊ दे मला. चला घराकडे चला आता. कायचा विचार करू राहिले एवढे? चला घराकडे चला, बसा. तात्या ते सोन्यान चेत्या होय, इकडे तिकडे पाहू द्या मला पहिले, हाय काय तर कसे हमला करा ते सांगता नाही येत. अरे किती मोठ्या साखळी दांडणं बांधलं त्याले, हालत बी नाही ते गाडी आता. अरे हा पण आपल्याला सावधानी तर राहा लागेल ना, त्याची गाडी ताब्यात आहे ना. सर रे सल्ल्या, ट्रॅक्टर चालू केला तात्यानं. बसा रे, जास्त विचार नका करू, बसा तुम्ही. चला चाल द्या तात्या.